सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथील न्यू सिटी प्राथमिक विद्या मंदिर व विकास बाल मंदिराच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ न्यू सिटी हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झालाय। सालाबादाप्रमाणे यावर्षी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले होते। आज दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता शाळेच्या प्रांगणात आयोजन केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती धुळे मनपा प्रशासन अधिकारी विशंभर दासरवड सर व संस्थेचे अध्यक्ष युवराज आबा करणकाल, संस्थेचे मानव सचिव संतोष कुमार अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी, प्राचार्य पावरा सर आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। मुलांच्या प्रोत्साहनासाठी मुक्तांगण दालनाचे उद्घाटन करण्यात आले, ज्यात विद्यार्थ्यांना कॅरम व विविध खेळ खेळण्यासाठी या दालनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले। तर विविध स्पर्धेत विजेते 100 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून असे विविध स्पर्धांचे आयोजन करून मुलांना पारितोषिक वितरण केले जाते। यावेळी शाळेतील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी शाळेतील एकूण पटसंख्या 1100 विद्यार्थी असून या 1100 विद्यार्थ्यांपैकी 100 विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आलेली आहेत। या आधी ज्या छोट्या स्पर्धा होत्या, वक्तृत्व स्पर्धा किंवा साक्षर स्पर्धा, या स्पर्धांमधील जवळजवळ 60 विद्यार्थ्यांना या आधीच बक्षिसांचं वाटप करण्यात आलेलं असून आज या प्रसंगी 100 विद्यार्थ्यांना बक्षिसं प्रदान करण्यात आली आहे। यासाठी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी श्री विशंभर दासरवाड हे प्रमुख अतिथी उपस्थित होते। त्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब युवराज करणकाळ, संस्थेचे सचिव श्री संतोष कुमार अग्रवाल यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली। या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचाही गौरव करण्यात आला। गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांनाही आमच्याकडे संस्थेतर्फे सन्मान केला जातो। त्यातील बालमंदिर ते 4थीच्या विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी म्हणून पुरस्कार देण्यात आला। तसंच बालमंदिर व इयत्ता 1ली ते 4थीचे शिक्षकांचाही गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी येथे महिला भगिनींकडून संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी। दिंडोरी येथील रोहिदास नगर येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। नगराध्यक्षा सुनीता लहांगे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले। या प्रसंगी सावित्रीबाई निकम, अलका निकम, नयना निकम, दीपाली निकम, निर्मला निकम, ज्योती निकम, रेणुका चव्हाण, ज्योत्स्ना निकम आदींसह संत रोहिदास मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अजित पवार गटाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अकोल्यात अपघाती निधन, राजकीय वर्तुळात शोक। राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीचा अपघात झालाय, यात त्यांचे निधन झालंय। माजी आमदार दुचाकीने जात असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती। या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर स्वरूपात जखमी झाले होते। त्यांना बिडकर यांचा अपघात अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणीजवळ झाला होता। बिडकर यांच्यावर अकोलामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। अकोला जिल्ह्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मूर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या अपघातात निधन झाले। अकोलामधील शिवणी शिवार गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आहे। अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळावर भेटले होते। बावनकुळे यांना भेटून बिडकर दुचाकीने घरी येत होते। बिडकर यांची दुचाकी शिवर गावाजवळ आली असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू टेम्पोने धडक दिली आहे। अपघातात ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। तुकाराम बिडकर यांनी 2004 ते 2009 या काळात आमदारकी भूषवली होती। मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार होते। काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात होते। विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष देखील होते। विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा होते।
आमदार होण्याआधी तुकाराम बिडकर अकोला जिल्हा परिषद सभापती देखील होते. याबाबत सहकार नेते तथा माजी आमदार ॲडव्होकेट सुहास तिडके व आमदार हरीश पिंगळे यांनी फोन करून शोक व्यक्त केलाय. जागर जनस्थान करिता कॅमेरामॅन अमय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला. सर काय सांगाल, तुकाराम बिडकर यांचं निधन झालं. आपण बरेच काळ त्यांच्यासोबत काढलेले आहेत आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का सहन करावा लागलेला आहे. आज तुकाराम भाऊ गेले ही दुर्दैवी घटना, ही कसं तरी असह्यच होत आहे आम्हाला. तर ही केवळ राष्ट्रवादीच्याच लोकांना दुःख झालं असं नाही, मतदारसंघातले सर्वसामान्य जनता जी होती सगळे दुःखी झालेले आहेत. आमच्या या मूर्तिजापूर मतदारसंघात इरिगेशनचे जे काही प्रोजेक्ट वगैरे आले आहेत, दोन्ही काटेपूर्णा प्रोजेक्ट, उमा प्रोजेक्ट, सगळे तुकाराम भाऊच्या प्रयत्नामुळे आलेले आहेत. ITI, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेज, सगळे तुकाराम भाऊनं आणलेल्या घटना आहेत आणि हे अजरामर झाले आहेत असं मी म्हणेन. कारण ह्या ज्या त्यांनी जे डेव्हलपमेंट केलेलं आहे हे सगळं विकासाभिमुख असं नेतृत्व आज गेलं असं म्हणावं लागेल. आता ते राहिलेले त्यांचे काही अधुरे कार्य आहेत ते पुढल्या आमदारांनी तरी पूर्ण करावे अशी मी आशा करतो. पण तुकाराम भाऊ एवढं कार्य कोणी करू शकेल असं मला तरी वाटत नाही आहे. पण तरी आपापल्या परीनं थोडासा खारीचा का असेना वाटा प्रत्येकानं उचलावा आणि तुकाराम भाऊचे जे स्वप्न होते, विशेषतः म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडे त्यांचं लक्ष राहत होतं. आणि म्हणून अशा दृष्टीनंही आपण सर्वांनी मिळून तुकाराम भाऊचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याकरता कटिबद्ध व्हावं एवढीच मी आजच्या प्रसंगी विनंती करतो आणि तुकाराम भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो. तुकाराम भाऊच्या निधनामुळे राष्ट्रवादीला एक मोठा धक्का म्हणाल किंवा खिंडार बसली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. मी मगाशीच बोललो तुम्हाला की राष्ट्रवादीला धक्का नाही आहे, हा पूर्ण विकास मतदारसंघातील सगळ्या जनतेला हा धक्का आहे. आणि केवळ राष्ट्रवादीचे नेते नव्हतेच ते, आता तर त्यांनी पक्ष बदलला, ते दुसऱ्या राष्ट्रवादीत गेले. आता त्या राष्ट्रवादीचा इथे काही संबंध नाही, पण तो विकास पुरुष गेला असं मला म्हणायचं आहे. साहेब, त्यांच्यासोबत आपण काही घालवलेल्या आठवणी येते. आता इतक्या आठवणी आहे की त्याच्यातले कोणत्या आठवणी सांगून कोणत्या नाही हेच मला कळत नाही आहे. एखादी अशी आठवण असेल आपली? प्रत्येक गोष्ट मला ते सांगत होते, विचारत होते, हे असं करायचं तसं करायचं म्हणून माझी सल्लासुद्धा ते घेत होते. आणि मी तसा एक अपंगासारखा पडलेला माणूस, मी जर गेलो असतो तरी बरं झालं असतं असं वाटायला लागलं. परंतु तुकाराम भाऊसारखं एक नेतृत्व आज या मतदारसंघातून गेलं, ही फारच दुर्दैवी घटना घडली असं मी मानतो. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. चालू गाडीतून उतरणाऱ्या मुलीचा जीव वाचवण्यात नाशिक रोड रेल्वे लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी प्लॅटफॉर्म 2 वर काशी एक्सप्रेस या गाडीमध्ये मानसी सचिन बोरसे राहणार कामटवाडा नाशिक ही मुलगी चुकून S2 या डब्यात बसली. तिच्या लक्षात आल्यावर तिने रेल्वे गाडी सुरू असतानाच विरुद्ध दिशेने उतरण्याचा प्रयत्न केला. तिचा तोल जाऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असताना लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील हे रेल्वे स्थानकावर गुन्हेगारांची तपासणी करत असताना त्यांचा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावत जाऊन त्या मुलीचा जीव वाचवला आहे. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून वरिष्ठांनी व प्रवाशांनी उफाडे पाटील यांचे कौतुक केले. वारंवार नागरिक आपला जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करत असतात. यात अनेक प्रवाशांनी आपला जीव सुद्धा गमावला आहे. जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दोंडाईचा बस स्थानकातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला पोलिसांच्या ताब्यात. दोंडाईच्या येथील बस स्थानकातून बसमध्ये चढलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका महिलेला धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. धुळे LCBच्या पथकाने धुळ्यातील नागबवारी परिसरातून या सराईत आरोपी असलेली महिलेला ताब्यात घेत तिच्याकडून 1000 रुपये किमतीची चैन देखील जप्त केले. सुरत ते शिरपूर बस मधून प्रवास करणाऱ्या रजे सिंग बंडू सिंग राजपूत राहणार अहिल्यापूर तालुका शिरपूर यांची पत्नी आणि ते प्रवास करीत असताना त्यांच्या बॅगेतील 2 तोळ्याची सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेत चोरून नेली. आपल्या बॅगेतून सोन्याची चेन चोरी झाल्याची त्यांच्या लक्षात त्यांनी लागलीच धुळे UCBच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना या संदर्भात माहिती दिली.
त्यांनी लागलीच पथक तयार करून या चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली. धुळे शहरातील नववारी परिसरात एक महिला संशयरित्या फिरत असताना आढळून आली व तिची चौकशी केली असता तिच्याकडे सोन्याची चेन आढळून आली व तिनेच ही चेन चोरली असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी सदर महिला विरोधात गुन्हा दाखल केला असून तिची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री राम पवार यांनी यावेळी दिली. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दोंडाईच्या बस स्थानका इथून रजेसिंग बंडूसिंग राजपूत व त्यांच्या पत्नी या दोंडाईच्या बस स्थानकावर आल्या असताना रजेसिंग बंडूसिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे सोन्याचा गोफ हा त्यांना मिळून आला नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे ज्यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे. त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली असता सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मार्फतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी 9.950 ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धा तुटलेला हात चोरला असल्याची कबुली दिली व तो त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे. त्याची एकूण किंमत 37,000 रुपये अशी होते. सदर महिला यांना पुढील तपास कामी दोंडाईच्या पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आला. धन्यवाद. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मॅफेडॉन अंमली पदार्थ विकणारा अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या जाळ्यात. नाशिकच्या पखाल रोड रॉयल कॉलनी गार्डन मध्ये अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 1.5 लाखाचे मॅफेडॉन जप्त करण्यात आलाय. अरबाज असलम कुरेशी, वय वर्ष 27, राहणार फ्लॅट नंबर 2, राधे सोसायटी, द्वारका, नाशिक याला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना पखाल रोड रॉयल कॉलनी येथील गार्डन मध्ये एक व्यक्ती मॅफेडॉन आणणार असल्याची माहिती मिळाली होती. सापळा रचून अरबाज असलम कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 18.5 ग्रॅम वजनाचा मॅफेडॉन अंमली पदार्थ, 92,500 रुपये किमतीचा व इतर 50,890 मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 1,42,890 रुपये किमतीचा मॅफेडॉन जप्त करण्यात आलाय. त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे NDPS 1985 चे कलम 8(क)22(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकातील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, विशाल पाटील, दिलीप भोई, रंजन भेंडाळे, देव किसन गायकर, मंगला जगताप, बळवंत कोल्हे, भारत डंबाळे, अनिरुद्ध येवले, अविनाश फुलपगारे, बाळासाहेब नांद्रे, गणेश वडजे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे अशांनी ही कामगिरी केली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. बहुनात्र केमुक्तीनं सर्व रोगश शस्वते. आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. BP, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्स-रे, रेडी इको, एंजिओग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार, नेत्र तपासणी, लॅब चाचण्या, CBC, BCL अशा अनेक तपासण्या या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. एक्स-रे सर्व प्रकारचे 100 रुपयात, तर सोनोग्राफी सर्व प्रकारची ही 400 रुपयात येथे उपलब्ध आहे. केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत. औषधांवरही 20% सवलत आहे. सिटी स्कॅन आणि लॅबवर 50% सवलतीच्या दरात आहे. तर NICU सेवा ही 2 दिवसासाठी पूर्णपणे मोफत आहे. जनरल वॉर्ड विभागांतर्गत चार्जेसवर 50% सवलत आहे. शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे. तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ICU 18 बेडचे तर NICU 18 बेड, 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल मार्फत श्री सुनील पोकळे, व्यवस्थापक, आत्मा मालिक हॉस्पिटल, डॉक्टर नितीन पाटील, CEO, आत्मा मालिक हॉस्पिटल, नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाण यांच्यातर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. पत्रकार क्रिकेट प्रीमियर लीगचा पहिला किताब चाळीसगाव संघाच्या नावावर. अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघावर केली 29 धावांनी मात. चाळीसगाव जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात चाळीसगाव पत्रकार संघाने जळगाव प्रिंट मीडिया संघाचा पराभव करून पत्रकार प्रीमियर लीगच्या पहिल्या चषकावर आपले नाव कोरले. जळगाव येथील पत्रकारांनी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी राज्यातील अनोखी पहिली क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेता संघ चाळीसगाव पत्रकार संघ झालाय. विजेत्या संघाला भव्य दिव्य अशी ट्रॉफी देण्यात आली. चाळीसगाव संघाने प्रथम फलंदाजी करून निर्धारित 8 षटकांमध्ये एकूण 80 धावा केल्या आणि जळगाव प्रिंट मीडियाच्या संघाला अंतिम सामना जिंकण्यासाठी 80 धावांचे लक्ष्य दिले. जळगाव संघाने 8 षटकांमध्ये 51 धावा केल्या आणि हा सामना चाळीसगावच्या संघाने 29 धावांनी जिंकलाय. चाळीसगाव संघाच्या विजयात कर्णधार खेमचंद कुमावत, उपकर्णधार उमेश पवार, यष्टीरक्षक मनोज गवळी यांच्यासह महेश पाटील, रवी कोष्टी, गफार मलिक, आनंद गांगुर्डे, रोहित शिंदे, रणधीर जाधव, दर्शन गुरव, आकाश कोळी, विजय पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. त्याचप्रमाणे सोजीलाल हडपे, उमेश गवळी, ललित गवळी, यश पाटील, यश कुमार, रणधीर यांनी संघाला पाठिंबा दिलाय. हा अंतिम सामना पाहण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक नखाते साहेब, जळगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. चर्मकार समाजातील थोर संत गुरु रोहिदास महाराज यांची 648वी जयंती दिंडोरी नगर पंचायतीत उत्साहात साजरी करण्यात आली. संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष सुनीता लहांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी विजय देवरे, रणजित देशमुख, हेमंत पगारे, अशोक निकम, दिलीप निकम, दशरथ निकम, सचिन बेताळ, सचिन चव्हाण, योगेश निकम, सोमनाथ निकम, उत्तम निकम, सागर निकम, सचिन निकम, भाऊसाहेब चव्हाण, विश्वास देशमुख, राजेंद्र खिरकाडे, अमोल मवाळ, हर्षल बोरस्ते, सचिन जाधव, आनंदा खराटे, राजाभाऊ गायकवाड आदींसह नगर पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शिंदेची युवसेना राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आक्रमक. अभिनेते तथा व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा धुळ्यात देखील शिंदे गटाच्या युवा सेनेने निषेध केलाय.
धुळे शहरातील झाशी राणी चौकात राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अन्यथा राहुल सोलापूरकर यांनी येणाऱ्या काळात धुळे जिल्ह्यात आले तर त्यांना चांगलाच धडा शिकवण्यात येईल. त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिंदेच्या युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्या अनुषंगाने आज शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या माले यांच्या नेतृत्वात आणि महिला आघाडीच्या रेखाताई यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेच्या वतीने आज राहुल सोलापूरकर यांचा जाहीर निषेध केला आहे. निषेधाचं त्या राहुल सोलापूरकरला आज आमच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपल्या पायातील चप्पल काढून त्याच्या तोंडावर चपला मारून आज जाहीर निषेध केलेला आहे. तरी राहुल सोलापूरकर याने जर भविष्यात धुळे शहरात किंवा धुळे जिल्ह्यात काही कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिवसेना पद्धतीने उत्तर देण्यात येईल की आम्ही त्याला जाहीर चेतावणी देतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राहुल सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करावा यासाठी चांदवड, मनमाड, गणूर, चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याबाबत राहुल सोलापूरकर यांचा चांदवड तालुका वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले.
राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आज चांदवड मनमाड गणूर चौफुली येथे रस्ता रोको करून घोषणाबाजी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच वंचित बहुजन आघाडीचे व संभाजी ब्रिगेड निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून वैभव पवार, समाधान आहे, राजेंद्र खंगाळ उर्फ RK मामा, अंबादास सात समुद्रे यांनी अधिक माहिती दिली आहे। आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। राहुल सोलापूर शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्याबद्दल हा शब्द वापरले, त्याच्याकडे जे काही पुरावे असतील त्यांना सादर केले पाहिजे, तर आम्हाला त्याच्यावर बी आमचा विश्वास बसेल, त्याला जास्त ज्ञान असेल तर, नाही तर मग आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन पुढे चालू ठेवू। काय नाव आपलं? अंबादास नारायण सात समुद्रे, तालुका उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी। जे काही अपशब्द वापरले की ते आग्र्यावरून लाच देऊन आणि तिथून सर्व त्यांची पत्नी असेल ते असतील तिथून सुटून आली, तर त्याच्याकडे जे पुरावे त्या टाकल्याकडे त्यांनी ते आम्हाला दाखवले त्या टाकल्याने, आणि छत्रपती विषयी जो लाच देव म्हणतो हाच लाचखोर लोकांकडून शेण खाताची दिवस चालली, आणि हा छत्रपतींना अपशब्द बोलणारा हा टाकल्या कोण? तर याचा आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने असेल आणि चांदवड तालुक्यातील समस्त सर्व पक्ष जेवढे पक्ष इथं आले त्यांच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो, आणि या टाकल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं या मनवादी सरकारला आम्ही आग्रह धरू, आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून याला कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। हा जो मनुवादी अथवा जातीवादी व्यवस्थेचा जो माणूस आहे तो छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जो अपशब्द बोलला त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल, शिवशाहू फुले आंबेडकर विचारांना मानणारी सर्व संघटना असतील, वंचित बहुजन आघाडी असेल, निर्भय महाराष्ट्र पार्टी असेल, शिवसेना उभाटा गटाचे सैनिक असतील, या ठिकाणी सर्व उपस्थित झाले। त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। खरं तर बघायला गेलं तर या सरकारमधील एकही आमदार अथवा खासदार या मनुवाद्याचा निषेध करण्यासाठी रोडवरती आलं नाही। नेमकं हे सरकार या मनुवादी व्यवस्थेला सुद्धा आपल्या बगलात घेऊन फिरतंय की काय, हेही बघणं आता तात्काळ गरजेचं झालंय। हा जनतेपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे या राहुल सोलापूरकरचा आम्ही सर्व जाहीर निषेध या ठिकाणी करतोय। धन्यवाद। निर्भय महाराष्ट्र पार्टी चांदवड तालुका आज या ठिकाणी हे राहुल सोलापूरकर हे शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द बोललेले, त्याची क्लिप ही व्हायरल होते, सगळे जनता पाहते। याच्यावर हे सत्तेतले लोक कुणी काही बोलत नाही। अशा मनोकामनी विचाराच्या लोकांना तात्काळ थांबवलं पाहिजे। जे क्रांतिकारक नेते, राष्ट्रीय नेते यांच्याबद्दल जर असे बोलणाऱ्या माणसांवर जर कारवाई वेळी झाली नाही तर ही अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही। या अशा अराजकता ही तात्काळ थांबवण्यासाठी आज आम्ही जाहीर निषेध करून आणि या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे, तर याची कडक कार्यवाही करावी ही मागणी करत आहे। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, चांदवड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। भूजल कॉलनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या घरी धाडसी चोरी, 1 लाख रुपये रोकडसह 7 ते 8 तोळे सोने लंपास। याबाबत सविस्तर वृत्त असं की धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अजय पाईप फॅक्टरी जवळ असलेल्या भूजल कॉलनीतील प्लॉट नंबर 15 येथे शिक्षक यशवंत बाळकृष्ण नाईक हे राहत असून दुपारी 2 वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतात काही कामासाठी गेले असता भर दुपारी चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरात शिरकाव करीत दोन्ही कपाटातील एका कपाटातील 35 ते 40 हजार रुपये पेन्शनची रक्कम व 60 ते 65 हजार रुपये असे एकूण 1 लाख रुपये व सोन्याचे दागिने 7 ते 8 तोळे सोने, ज्यात अंगठी, 5 तोळे सोन्याच्या बांगड्या, कानातले, मंगळसूत्र असे लंपास केले असून सदर घटनेची मुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व प्रशिक्षक पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी घटनास्थळी दाखल झाले। तर यावेळेस श्वान पथकासह तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले। तसेच तज्ञ API विनोद खरा, धनंजय मोरे, पोलीस हवालदार प्रकाश भावसार, फोटोग्राफर प्रशांत माळे आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते। तर सदर गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते।
तर नागरिकांनी देखील घराला बाहेर जाताना कुलूप चांगल्या क्वालिटीचे दणकट स्वरूपाचे लावावे, त्याचबरोबर आपले दागिने सुरक्षित लॉकर मध्ये ठेवावे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल. यशवंत बाळकृष्ण नाईक यांचा सुपुत्र मी भाग्येश यशवंत नाईक, राहणार भुजल कॉलनी, प्लॉट नंबर 15, देवपूर, धुळे. तर सुमारे दुपारी 2 वाजता माझे वडील शेतात गेलेले असल्यास त्यांच्या इथं आमच्या घरी घरफोडी आमच्या दरम्यान घरफोडी झाली. आमच्या घरात म्हणजे आमच्या घरात चोरी झाली. तर सुमारे माझे वडील 4 वाजून 5 मिनिटांनी आल्यास त्यांनी ती चोरी बघितली झालेली आणि कॉलनी वगैरे सगळा एरिया गोळा झाला. पोलीस प्रशासनाला कळवलं. पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली आणि आम्ही पोलीस प्रशासनाच्या याच्यावरच पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे की ते लवकरात लवकर त्या चोरांना पकडतील. सुमारे आमची नियर अबाउट 1 लाख रुपये कॅश गेलेली आहे आणि 5 ते 7 तोळे सोनं गेलेली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.